झी 24 तास एक पाऊल पुढे। वास्तवात घडणाऱ्या घटनांचं चित्रण बॉलिवूडच्या सिनेमांमधून नेहमीच आपल्याला दिसत आलंय। अगदी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्लाही याला अपवाद नाही। या हल्ल्याचं चित्रणही बॉलिवूडनं सिनेमांमधून केलंय। पाहूया त्याचाच हा रिपोर्ट। मुंबई मेरी जान, वेनस्डे, धोका, शूटआउट ॲट लोखंडवाला या चित्रपटांमधून दहशतवादाचं दर्शन आपल्याला मोठ्या पडद्यावर घडलं। या चित्रपटांमधला थरार बघताना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला। पण रिअल लाईफ मध्ये घडणारं हे नाट्य प्रेक्षकांनी 26 नोव्हेंबर 2008 साली म्हणजेच 4 वर्षांपूर्वी प्रत्यक्षात अनुभवलं। एखादं विमान किंवा वास्तू हायजॅक होणं किंवा दहशतवाद्यांनी निरागस नागरिकांना ओलीत ठेवणं म्हणजे काय याचा अनुभव शेकडो लोकांनी 4 वर्षांपूर्वी अनुभवला। चित्रपटाच्या हिरोचा फाईट सिक्वेन्स किंवा त्याचं रिअल लाईफ मधल्या दहशतवाद्यांशी 2 हात करणं हे आपण अगदी समोरासून बघतो आणि त्यावर चर्चाही करतो। दहशतवाद्यांनी मुंबईची शान असलेल्या ताज हेरिटेज, ओबेरॉय पॅलेस आणि रहिवासी इमारतीत घातलेला धुमाकूळ आठवला आणि रिअल लाईफ मधलंच वास्तवात घडल्याची जाणीव प्रत्येकाला झाली। वास्तवाचं चित्रण चित्रपटांमधून करणाऱ्या बॉलिवूडनेही ही सत्य घटना रिअल लाईफ मध्ये उतरवली। दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल आमिर कसाब चित्रपटाचा विषय झाला। याचं उदाहरणच द्यायचं झालं तर अशोक चक्र हा हिंदी सिनेमा दहशतवाद्याच्या या नाट्यावरच आधारित आहे। तर मराठी सिनेसृष्टीनं कसाबला जिवंत पकडणाऱ्या तुकाराम ओंबळेंचं साहस समरांड ते हॅलो जय हिंद या चित्रपटातून। वास्तवात घडणाऱ्या घटनांचं चित्रण आपल्या चित्रपटांमधून बॉलिवूड नेहमीच करत आलंय आणि कसाबही त्याला अपवाद ठरला नाही। वास्तवात घडलेल्या घटनेचं चित्रण चित्रपटात करताना दिग्दर्शक निर्माता नेहमीच काहीतरी ट्विस्ट अँड टर्न देत असतात। मात्र इथे वास्तवात घडलेल्या या घटनेमध्येही सिनेमॅटिक छटा सापडली। गोपनीयता बाळगून कसाबला फाशी देण्यात आली। बुधवारची सकाळ उजाडली ती अजमल आमिर कसाबला झालेल्या फाशीच्या बातमी। अगदी फिल्मी स्टाईलनं सांगायचं झालं तर अजमल आमिर कसाबचा दी एंड झाला। झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।